नमस्कार मित्रो, आज आपण विद्यार्थ्यांसाठी योग साधना या विषयावर बोलणार आहोत. हा विषय बोलण्यामागचा एक उद्देश असाही आहे. एकाने मला प्रश्न विचारला की सर, आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टीम IKS हा एक कोर्स ठेवण्यात आलेला आहे. त्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना करायचा आहे. त्याच्यामध्ये योग साधना आलेली आहे. तर योग हा विषय निघाल्याबरोबर पतंजली ऋषी यांनी योग साधनेसाठी त्यांनी योगसूत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. योगसूत्रामध्ये अनेक बाबी सांगितल्या. त्यामध्ये अष्टांग मार्ग जो आहे त्या संदर्भानं आज आपण चर्चा करणार आहोत. आता विद्यार्थ्यांसाठी अष्टांग मार्गाचा काय उपयोग आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा का, अष्टांग मार्गाचा अभ्यास करावा, असेही काही प्रश्न तज्ज्ञ मंडळी मला विचारत आहेत. मी या अनुषंगाने आज बोलणार आहे. तुमचा ह्या बद्दलचा जो गैरसमज आहे, आता काय असते माहिती आहे काय, एखाद्या बाबीबद्दल आपला एकदा जर पूर्वग्रह झाला दूषित की ही शासन प्रणाली, ही शासन व्यवस्था आपल्या विरोधातच काहीतरी सगळं करणार आहे असं जे वाटते आणि त्यातूनच यांना ह्या भारतीय ज्ञान परंपरा ठेवून आपल्याला चुकीचं काही लादत आहेत असं वाटण्याची शक्यता आहे. आणि ते साहजिक आहे. परंतु सगळंच काही आपण अभ्यास तरी केला पाहिजे, काय चुकीचं काय बरोबर. आता अष्टांग योग मार्ग हा विद्यार्थ्यांसाठी उपकारक आहे. विद्यार्थ्यांसाठीच नाही तर सर्वांसाठीच, सर्व मानवजातीसाठी हा योग उपकारक आहे. आता त्याच्यामध्ये अष्टांग मार्गामध्ये 8 मार्ग सांगितले: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता काही मोठे मोठे शब्द ऐकले की डोकं काही जणांचं गरगर गरगर फिरायला लागते. पण त्याचा मतितार्थ समजून घेऊन आणि त्यातलं आपल्या जीवनासाठी किती वापरायचं हे समजून जरी घेतलं तरी गरगर गरगर डोकं फिरणार नाही. तरी आज आपण अष्टांग मार्गामधल्या एका मार्गाचा विचार करतोय. पहिल्या भागामध्ये यमालाच संयम म्हटलेला आहे, कोणी अनुशासन म्हटलेलं आहे, नैतिक प्रतिज्ञा म्हटलेलं आहे. आता ह्याचा आणि आपल्या जीवनाचा हे यम पाळणं म्हणजे काय करणं हे आपण बघितलं पाहिजे. तर यम मधले 5 तत्व आहेत. ते पहिल्यांदा सांगतो की पहिलं तत्व आहे अहिंसा. आता अहिंसेच्या विरोधी अर्थाचा शब्द कोणता आहे, तर तो आहे हिंसा. आता मला सांगा, पोरांना अहिंसा शिकवणं याच्यात वाईट काय? अहिंसा परमधर्म म्हटलेला आहे महावीरांनी. जैन संप्रदायामध्ये अहिंसेला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं आहे. तथागत गौतम बुद्धाने अहिंसेचा विचार मांडलेला आहे. तुम्हाला सांगतो की पतंजली ऋषीने देखील अहिंसा हे तत्व योग साधनेमध्ये स्थिर होण्यासाठी, योग साधनेचा जे शेवटचं स्थान आहे ती समाधी अवस्था प्राप्त होण्यासाठी अहिंसा हे तत्वाचा पहिली सुरुवात त्या तत्वापासून आहे. आता तुम्ही जर हिंसा केली, म्हणजे एक प्रकारची हिंसा कशी असते, एक असते शारीरिक हिंसा, म्हणजे त्याला शारीरिक इजा पोहोचणं. त्या शारीरिक इजा पोहोचण्याच्या नादामध्ये त्याचा मृत्यू पण होऊ शकतो, मर्डर पण होऊ शकतो. हा एक भाग आहे. रक्त निघू शकते, हाफ मर्डर होऊ शकतो. हे परवडणारी गोष्ट आहे का? मग त्याला अहिंसा शिकवणं वाईट आहे का? मग हा एक प्रश्न आहे. दुसरी आहे मानसिक हिंसा, म्हणजे त्याचं मन दुखवणं. एखाद्या व्यक्ती विनाकारणच दुसऱ्याला टोचून बोलून, ज्याचा काहीच दोष नाही, तर अशा व्यक्तींना टोचून बोलून त्याला मानसिक त्रास देणं ही एक मानसिक हिंसा आहे.
आणि ह्या मानसिक हिंसा करणारा माणूस किंवा शारीरिक हिंसा करणारा माणूस आपल्या नजरेतून पडत असतो. त्याला सामाजिक प्रतिष्ठा पण प्राप्त होत नाही आणि आत्मप्रतिष्ठा पण प्राप्त होत नाही. आत्मप्रतिष्ठा म्हणजे स्वतःच्या नजरेत तो माणूस भरून राहत नाही, घरच्याच्या नजरेत भरून राहत नाही आणि समाजाच्याही नजरेत भरून राहत नाही हिंसक माणूस. म्हणून या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अहिंसा हे तत्व, म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचे हे तत्व आहे, लक्षात ठेवा. ही तत्व म्हणून जेव्हा तुम्हाला जर विचारलं तर भारतीय ज्ञान परंपरा अहिंसेला महत्त्व देते. आता मग काही जण म्हणतील जेव्हा मग जिथं हिंसा करण्याची गरज लागेल तिथं काय करायचं? तिथं काय करायचं ते करा ना नियमानुसार. हां, हे शारीरिक इजा जर द्यायचं असते जेव्हा कस्टडी काढण्यासाठी, पोलीस कस्टडीसाठी, त्याच्यासाठी परमिशन घेतली जाते ना. अशा ठिकाणी जिथं गरज आहे हिंसेची तिथं आता शासनची परमिशन घेऊन तसं करा तुम्ही. आता त्यासाठी तुम्हाला ती वेळ किती वेळा येते आपल्या आयुष्यामध्ये? मग काय रोजच ते करत बसायचं का? मग नाही. तर तितका भाग आपण सोडून देऊ. जेव्हा जी गरज पडेल तेव्हा तेव्हा, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. मग तशी वेळ पडली जिथं एखादा भाग, अनावश्यक भाग काढूनच टाकावं लागणार असेल शरीरातला, मग तिथं हिंसा व्हायला लागली असं त्याचा अर्थ होत नाही. ज्या हेतूमुळे दुसऱ्याचं नुकसान होते, दुसऱ्याच्या शरीराचं, दुसऱ्याच्या मनाचं, आपल्या कृती आणि उक्तीनं त्याचं नुकसान ज्याच्यामुळे होते ती हिंसा ठरते. ऑपरेशन करणं आणि डॉक्टर ऑपरेशन करून शरीरातला एखादा भाग काढून टाकतो, त्यावेळेस ऑपरेशन करताना काही उपचार करत असताना त्रास होतो, त्याला मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो. ती हिंसा नाही मित्रांनो. त्याचा उद्देश हिंसा करणे आणि त्याला त्रास देणे आहे का? डॉक्टरांचा नाहीये. त्याला रोगमुक्त करणे, त्याला आनंद देणे, त्याला आरोग्य प्रदान करणे हा उद्देश आहे. तिथं कसली हिंसा घडते? नाही, तिथं हिंसा नाही. असो, त्यामुळं विद्यार्थ्यांना अहिंसक बनवलं तर त्यांना कोणाचं मन दुखवणार नाही, कोणाची शारीरिक हानी करणार नाही. मग काय करेल? त्यामुळं काय होईल? त्याचे संबंध समाजासोबत चांगले राहतील ना. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे होणारी शिक्षा त्याला होणार नाहीये. दुसरा फायदा आहे, एखाद्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला तर त्याने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ शकतं ही भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते ना, तो बदला घेईल म्हणून. मग या भीतीपोटी अभ्यास होईल का? साधना होईल का त्याचं आरोग्य उत्तम राहील का? भीती असेल, चिंता असेल लागलेली असेल, काळजी लागलेली असेल. भीती, काळजी, चिंता, आपण त्याला हिंसा केलेली आहे, तोही आपली हिंसा करू शकतो, आपली करू शकतो, आपल्या परिवाराची करू शकतो. हे जर भय त्याच्या मनामध्ये असेल तर तो माणूस शारीरिक स्वास्थ्य गमावून बसेल ना. मग त्यामुळं हे मूल्य अतिशय गरजेचं म्हणून सांगितलंय. ऋषीमुनींनी सांगितले म्हणून ते चुकीचं आहे का? ऋषी काय आपले शत्रू आहेत का? नाहीत ना. जैन संप्रदाय आपले शत्रू आहे का? तथागतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे अहिंसेचं तत्व, ते आहे का? नाही. तर संत परंपरेमध्ये ज्या ठिकाणी, जिथं महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलेल्या, अनेक विचारवंतांनी या तत्वाचा अंगीकार केलेला आहे आणि हे तत्व विद्यार्थ्यासाठी उपकारक असल्यामुळे, आणि हिंसा आल्या तुम्हाला कायद्यानुसार बंदीच आहे. तुम्हाला संविधान मान्यताच देत नाही हिंसेला. भारतीय संविधान हिंसेला मान्यता देतच नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हिंसा जर तुम्ही केली, चोरालाही मारून टाकलं तरी तुम्हाला शिक्षा होते. त्यामुळं चोराला पकडून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेऊ शकता आणि जीवितवाच्या रक्षणासाठी त्याला प्रतिकार करू शकता. तितकाच तेवढा भाग आहे. ते प्रसंग कधीतरी घडते, लक्षात. तर असं दुसरं तत्व जे म्हणून सांगितलेलं आहे
सत्य. आता आणखीन एक मुद्दा, हा सत्याचा विषय सांगण्या अगोदर मग ध्यान साधनेशी आणि या अहिंसेचा काय संबंध आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो. तर मित्रहो, तुम्ही जेव्हा कोणाची तरी मानसिक आणि शारीरिक हिंसा करता तर कधी कधी पश्चाताप होतो. मग त्या पश्चातापाचं दुःख तुम्हाला वाटत असेल, खंत वाटत असेल, त्यामुळे तुम्ही योग साधनेमध्ये स्थिर राहू शकणार नाही. स्थिर सुखम आसनम किंवा धारणा तुम्ही चांगली करू शकणार नाही, ध्यान करू शकणार नाही आणि ध्यानाच्या प्रमोदची अवस्था जी आहे समाधी, ती प्राप्त करू शकणार नाही. मग ते तत्व मी पुन्हा समजून सांगणार आहे. त्याच्याबद्दल आजच गैरसमज होते म्हणून मी आता इथंच थांबूया आपण, की ह्या मुद्द्याबद्दलच चर्चा करू, बाकीचे मुद्दे पुन्हा घेऊया. तर अहिंसे तत्वाचा हाही फायदा होतो की तुमच्यासोबत कोणाचंच वैर निर्माण होणार नाही, तुमच्या मनात निर्माण होणार नाही वैर. कारण वैराने वैर वाढते. तुम्ही कोणाची हिंसा केला त्याने तुमची अधिक हिंसा करते, मग त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये वैर निर्माण होते. वैर निर्माण झाले की सुडाची भावना, सुडानं मन पेटून उठते रात्रंदिवस. मुझे नींद नाये, मुझे चैन नाये, मग या सुडाची भावना तयार होते. मग जर तुम्हीच हिंसा केली नाही कोणाची, शारीरिक, मानसिक, बौद्धिक सुद्धा हिंसाच असते एक प्रकारची, पण तर तो तुमची हिंसा करणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये वैर भावना निर्माण होणार नाही आणि सगळ्यांविषयी बंधुत्वाची भावना निर्माण होईल. सर्वत्र माझी भावंड दिसत आहेत असं वाटेल तुम्हाला. आणि मग तुम्ही प्रार्थना सुद्धा दुसऱ्याबद्दल कराल. सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय, आता ईश्वात्मके देवे, तेने वागेज्ञ तोषावे, तो शोनी मज द्यावे पसायदान, खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे. इथं मैत्रीची भावना विकसित होईल तुमची. मग ही भावना विकसित व्हायला मग सगळी माणसं आपली वाटायला लागेल. मग तुम्हाला भय वाटणार नाही, आपलीच आहेत सगळी माणसं असं तुम्हाला वाटायला लागेल. आणि हिंसक असणारे हिटलर एकटा झोपायचा म्हणे, कारण तो हिंसक असल्यामुळे त्याचाही खून कोणी करेल असं त्याला भीती वाटायची म्हण, असे काय ऐकलं. म्हणजे हिंसक माणसाला आपली हिंसा कोणी करेल असं सातत्य वाटते, चोराच्या मनात चांदण्यासारखं. त्यामुळं या हिंसेचा मार्ग बेकायदेशीर आहे आणि अहिंसेचा मार्ग हा कायदेशीर आहे संविधानानुसार सुद्धा. त्यामुळं हे तत्व जसं आपल्या जीवन सुखकरसाठी आहे आणि त्यामुळे योग साधनेतही आपण स्थिर होऊ शकतो. कोणाच्याच बद्दल वैर भावना नसेल, सुडाची भावना नसेल, त्याच्याविषयी दुष्ट विचार येणार नाहीत, मग तुम्ही स्थिर व्हायला मदत होते. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, सत्य. आता याचा आणि योग साधनेचा काय उपयोग आहे आणि विद्यार्थ्यांना याचा उपयोग काय. विद्यार्थी सत्यानं वागू लागला त्याचा फायदाच होईल ना. सत्य बोलू लागला, सत्याच्या विरोधी अर्थ काय, खोटेपणा, फसवणूक. तो जर फसवणूक करत, विद्यार्थी एखादा फसवणूक करण्याचं काम करायला आहे, खोटं वागायलाय, खोटं बोलायला आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतील. त्याचबरोबर तो स्वतःच्या नजरेत पडेल, त्याला खोटारडं म्हणतील लोक. आणि त्याला एकदा जर खोटेपणानंच वागण्याची, खोटेपणानंच बोलण्याची, फसवणूक करण्याची प्रवृत्ती असेल तर मग तो शॉर्टकटच्या मार्गाने मोठं व्हायचा प्रयत्न करेल, सत्याच्या मार्गाने. सत्याच्या मार्गाने जर गेलं तर माणसाला सामर्थ्य प्राप्त होते आणि असत्याच्या मार्गाने गेला तर दुबळेपणा प्राप्त होत असते. म्हणजे त्याची इमारत किती मोठी जरी झाली भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तर ती कधी कोसळू शकते आणि त्याला रात्रंदिवस म्हणजे नींद नाही आणि चैन नाही असं होते. असत्याच्या मार्गाने एखादी गोष्ट तो श्रीमंत जरी झाला, मोठा जरी झाला, एखादं फसवणूक सर्टिफिकेट मिळवलं, नेट सेट असेल किंवा कुठलंही एखादं परीक्षेतलं सर्टिफिकेट त्यानं खोट्या पद्धतीने मिळवलं, फसवणूक करून, कधीतरी ते उघडकीस पडेल म्हणून तो अस्वस्थ राहील ना. मग इकडे ध्यानात बसलाय, ते खोटं सर्टिफिकेट आलं तर मग कसं होईल आता, आपली नोकरी जाईल की काय, मग असं त्याला वाटेल ना. लक्षात आलं
काही जण पैसे देऊन खोटे सर्टिफिकेट आणतात बाहेरून कुठे दलालाकडून, आणि ते आता अस्वस्थ आहेत बरेच जण. लक्षात आलं? किंवा खोटे सर्टिफिकेट जोडतात, त्याला त्याची चौकशी होईल म्हणून काही जण सातत्यानं भीतीच आहेत. अपात्र पद्धतीने पात्रता मिळवण्याचा प्रयत्न काही जणांनी केलेला आहे. अशा माणसाला याचं भय वाटत राहते, आणि मग हे असत्याच्या मार्गानं ही साधनेत स्थिर राहू शकणार नाहीत. मग ते ध्यानामध्ये डोळे लावायचं जे आहे शांतते, त्याला सगळं ते चित्र दिसायला लागेल, भयावह चित्र दिसायला लागेल. लक्षात आलं? दुसरी महत्वाची गोष्ट अस्तेय. अस्तेय शब्दाचा जो शाब्दिक शब्दशः अर्थ सांगितला जातो ते चोरी न करणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता हा संस्कार विद्यार्थ्यावर करणं गरजेचं आहे की नाही? बरेच विद्यार्थी, कोणाचं हॉस्टेलमध्ये बऱ्याचदा अशा काही घटना घडतात की ते चोरून खातात एकमेकाचं. त्याच्यामुळं त्याची तक्रार केली जातं त्या अधीक्षकाकडे, शिक्षकाकडे. मग त्यामुळं तिथे अजून त्या गोंधळ, भानगडी असे होत राहतात. पोरांचं मग अभ्यासात मन लागत नाही, त्याच्यावर मग कोणी विश्वास ठेवत नाही. ही चोरी करण्याची प्रवृत्ती जर त्याच्यामध्ये वाढली तर, या अस्तेयचं पालन केलं नाही आणि तो चोरी करायला लागला तर तो गुन्हेगार होऊ शकतो. म्हणून हे अस्तेय हा कायद्यानं गुन्हा पण आहे. चोरी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अस्तेय जगणं हे सदाचार आहे. लक्षात आलं? सत्य सदाचार आहे, अहिंसा सदाचारच आहे, आणि अस्तेय सुद्धा सदाचार आहे. आणि अस्तेयाच्या विरोधी जर गोष्ट आहे, म्हणजे अस्तेयाच्या विरोधी म्हणजे चोरी करणे, आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे, हे लक्षात ठेवा. तर चोरी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. आणि एखादा व्यक्ती चोरी केलाय समजा, तर चोरी पकडेल, चोरीचा शोध लागेल, पोलीस त्याला शोध घेत आहेत असं जर वाटत असेल त्याला, तर कसा काय तो साधनेत स्थिर राहील? योग साधनेतही स्थिर राहणार नाही, आणि त्याच्या अभ्यासाच्या साधनेत स्थिर राहणार नाही. त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे ना हे. म्हणजे ज्ञान परंपरेमध्ये हे ज्ञान परंपरा चांगली आहे ना, मग याच्यात काय वाईट आहे? आता राहिला दुसरं, ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्याच्या संदर्भानं काही जणाला असं वाटतं की ब्रह्मचर्य म्हणजे वीर्य रक्षण एवढंच आहे, की मैथुनचा भाग जो आहे की शारीरिक संभोग करणं म्हणजे ब्रह्मचर्यांचा त्याग करणं, आणि ब्रह्मचर्य न पाळणं, इतक्या पुरताच तो अर्थ काही जण घेतात. मित्रांनो, तो खूप व्यापक अर्थानं ब्रह्मचर्य हा शब्दप्रयोग आपल्या भारतीय संस्कृतीच्या ज्ञान परंपरेमध्ये वापरला आहे, आणि योग साधनेतही तो वापरलेला आहे. तर विषय इंद्रिय जी आहेत, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय आहेत, यामुळे जे भोग लालसा न करणे असं ते आहे. भोग लालसेमध्ये लिप्त झालं तर ब्रह्मचर्याचं भंग असं एक मान्यता आहे. उदाहरण उगाच काय, नेत्रानं पाहत बसणे नको ते, जे की आपलं मन दूषित होणार पाहत बसणे, कानानं मन दूषित होईल असं ऐकत बसणे, बाह्य विषयामध्ये सुगंध आहे समजा एखादा, किंवा चांगली गोष्ट आहे एखादी, तरी त्याच्याच मागं लागणं. तर तो त्याचा सुगंध आला म्हणून जर तो जसा हरेन, त्याच्याच असं हरणाबद्दल असं सांगितलं जातं की त्याच्या कस्तुरी त्याच्याच ठिकाणी आहे, परंतु तो ते बाहेर सुगंध आहे म्हणून पळत फिरते. तसं संत साहित्यात की आध्यात्मिक विचारामध्ये सांगितलेलं आहे, जी काही समाधान आहे, आनंद आहे, प्रसन्नता आहे, ते आत आहे. मग आत इंद्रियांना, तुमच्या इंद्रिय सुखाला बाहेर न वळवता तो आत वळवणे म्हणजे इंद्रिय संयम राखणं हे ब्रह्मचर्याचं ध्येय आहे. मग तुम्हाला बाह्य सुखाच्या नादी लागून फिरत बसण्यापेक्षा तुम्ही आत्मसंयमी होऊन तुम्ही अंतरयात्रा सुरू करा, अंतरयात्रेमध्ये स्थिर राहा,
ध्यान साधनेमध्ये, धारणेमध्ये, सद्धारणेमध्ये स्थिर राहा, असं विषय सुखाच्या मागं पळू नका, अशा पद्धतीची एक अपेक्षा या ब्रह्मचर्य तत्वामध्ये आहे. तर ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला ही जी विद्यार्थ्यांची अवस्था आहे, साधक अवस्था सांगितली जाते 25 वर्षापर्यंतची सर्वसाधारणपणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 100 वर्ष आयुष्य मानून, तर त्याची विद्यार्थी देशी अवस्था आहे, ती जी ब्रह्मचर्य अवस्था मानली जाते. तीच अवस्था त्या काळामध्ये जर तुम्ही या गोष्टी विषय सुखाच्या मागं न लागता आपल्या अभ्यासावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुमचं सामर्थ्य प्राप्त होते. हा त्यामागचा हेतू आहे. आता अपरिग्रह म्हणजे काय? लालच करायची नाही कशाची, लालचीपणा सोडून द्यायचा. आता विद्यार्थी जर सगळ्याच गोष्टीत लालच दाखवू लागला आणि पळू लागला ते मिळवण्यासाठी, तर त्याला या लालची न बनू देणे म्हणजेच अपरिग्रही तत्व त्याला शिकवणे. म्हणजे अनावश्यकतेपेक्षा जास्त वस्तू सातत्यानं काही जण मागत राहतात. अनावश्यक गोष्टीचा संग्रह करणं हे अपरिग्रहाच्या विरोधी आहे. मग आता ह्या वस्तू मिळवण्यासाठी भांडणं करत बसतात, त्याचबरोबर ते सांभाळण्यासाठी एनर्जी घालतात, सांभाळण्यामध्ये एनर्जी घालतात. सांभाळणे आणि मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे, अशा लालची बाबीमध्ये जे संग्रही वृत्ती मानवी जीवनामध्ये जास्तीत जास्त सगळं मला, कुणालाच काही नको, आणि नाही मिळाले की त्रास, त्याच्याकडे ते आहे, एखादी वस्तूही त्याच्याकडे आहे, त्याच्यासारखी माझ्याकडे नाही. ह्यामुळं जे मन बेचैन राहते, हे बेचैनी वस्तू, तर तुम्ही अपरिग्रही तत्व मला नको, जितकं आहे ओके आहे, जे की माझ्या जीवनावश्यक गरजासाठी ठीक आहे, इतकं उचित आहे, ही जी मनोवृत्ती जर विकसित केली तर याचा अर्थ मग तुम्ही श्रीमंत बनायचं नाही का? श्रीमंत बनणं वेगळं आणि लालची स्वभाव, हावरटपणा ह्या वेगळा गोष्ट. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुम्ही उत्तम व्यवहार करत असाल आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून काही गोष्टी तुमच्याकडं संग्रह होत असेल आणि त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये लालसा आणि अभिलाषा आणि भोगलालसा नसेल, तर ती गोष्ट निर्लेप पद्धतीनं असेल तर आणि ती साधना, ते सगळं संग्रही करण्याची भावना की समाजसेवा असू शकते ना. एखाद्याचं 10 गाड्या ट्रक घ्यायला लागलाय, एक झाली की दुसरी झाली, तर त्याचा हेतू आहे की समाजाचं साधन संपत्ती इकडे तिकडे नेणे, साधनं नेवणे, समाजसेवा करायचं आहे मला, त्याच्यातून जे काही मिळेल त्याच्यातूनही मला सेवेतच गुंतवणूक करायची आहे, ही भावना जर असेल तर ते अपरिग्रहच आहे. ते सुद्धा एक प्रकारचा, ज्यामुळे फक्त माझ्या स्वार्थासाठी, माझ्या हितासाठी, मजासाठी, फक्त माझ्याकडे राहू दे, त्याच्याकडे नको, ही जी हावरटपणानं वागणं, हे लालचीपणाचं लक्षण आहे. आणि हे असेल तरी तुम्ही योग साधनेत स्थिर राहू शकणार नाही आणि जीवनातही स्थिर राहू शकत नाही. म्हणून आपल्या कर्मानुसार, सदकर्मानुसार जे आवश्यक आहे त्या गोष्टी तर तुम्हाला लागणारच आहे. तिथं असं कुठं म्हटलंच नाही की, तर अनावश्यकता नको, सम्यकता, तथागतांनी सुद्धा सांगितले, जगण्यामध्ये सम्यकता असली पाहिजे, ही इथेही ते आहे. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आवश्यक त्या वस्तू आपल्या सांभाळल्या, अनावश्यक वस्तू घ्यायचं, त्यासाठी आईवडिलांना त्रास द्यायचा, मग घेऊन ते वस्तू खराब झाली म्हणून चिंता करत बसायचं, आता याचा हिशोब कसा द्यावा हे माहीत, आता ही विचारतात ही वस्तू कुठे आहे, खराब झाली, तुटली कसं काय, फुटली कसं काय, या चिंतेमध्ये असतं. वस्तू सांभाळण्यामध्ये, ते ठेवण्यामध्ये. आम्ही अभ्यास करत असताना एक चटई होती मला, त्या चटईवरच बसून अभ्यास करायचा. आता ते चटईवर बसल्यानंतर तुम्हाला बसून झोपलं तरी ते अंगाला हे होते ना, झोपाव कसं वाटते त्या चटईवर, तुम्ही अभ्यास करतच बसता. तुम्ही लक्षात आलं का? म्हणजे जास्तीचं संग्रह गोद्या आणून ठेवलं की मग झोपत बसतं त्यानं किती. तर त्या अशा जास्तीचं नको.
जितकं आवश्यक आहे ते घ्या. याचा अर्थ मी तुम्ही गादीवर बसू नका असं काही माझं म्हणणं नाही, पण 100 गाद्यासाठी त्रास करून घेऊ नका असं याचा अर्थ असा आहे की जास्त गोष्टीचा संग्रह करू नका, आवश्यक तेवढ्याचा संग्रह ठीक आहे असं अपेक्षा आहे. आणि यामुळं काय होतं माहिती आहे का, तुम्ही स्वतःसोबत राहत नाही, वस्तूसोबत राहता मग तुम्ही. आणि काय असते माहिती आहे का, एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःसोबत राहणं आवश्यक आहे. स्वतःच्या श्वासासोबत राहणं, स्वतःच्या ध्येयासोबत राहणं, अभ्यासाच्या चिंतन मननासोबत राहणं तिथं अपेक्षित असते. तुम्ही 1000 वस्तू आणून ठेवल्या घरामध्ये, ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला तर तुम्ही वस्तूसोबत राहताल आणि त्या वस्तूच्या ओढीसोबत राहाल, तुम्ही अभ्यासासोबत राहणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे तत्व अतिशय गरजेची गोष्ट आहे. मित्रो, इतका हा भाग आज बघितलेल्या अष्टांग मार्गातलं एक तत्व आपण फक्त बघितलं, एम. आणि एमामधले हे 5 तत्व बघितलेत: अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. दुसऱ्या भागामध्ये दुसरं जी पायरी आहे, जी समाधीकडे जाण्याची, म्हणजे आनंदाच्या प्रमोच्च अवस्थेकडे जाण्याची, तिकडे जाण्याची दुसरी पायरी म्हणजे नियम आहे. नियमामध्ये काय काय येतं आणि नियमसुद्धा आपल्या सर्व मानवी जीवनासाठी ह्या नियमांची कशी गरज आहे, सुखी राहण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी सुद्धा, आध्यात्मिक, वैचारिक, भावनिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या सुद्धा हे नियमसुद्धा तुम्हाला मदत करतात. तसं नियमसुद्धा तुम्हाला मदत करतात आणि तुमच्या सुखी जीवनासाठी, समृद्धीसाठी, वैचारिक समृद्धीसाठी. तर या अनुषंगानं आणि त्या नियमाची सुद्धा विद्यार्थ्यांना कशी गरज आहे, त्याची शैक्षणिक उन्नतीसुद्धा त्याचा कशी होणार आहे, हे पुढच्या भागामध्ये अवश्य ऐका. अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे. तर ज्ञान परंपरेतला योग विद्या हा एक घटक आहे, त्यातला अष्टांग मार्ग हा घटक आहे. त्या अष्टांग मार्गामधला एक पैलू आज आपण बघितला, फक्त यम. आणि यमामधले हे 5 तत्व बघितलेत: अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. बाकीचा भाग उद्याच्या भागात बघूया. धन्यवाद.